संध्याकाळची वेळ होती. सगळे आपापल्या ऑफिसमधून घरी येत होते. सगळं काही शांत वाटत होतं. इथं स्नेहल मात्र थोडा चिंतेत दिसत होती. राजवीर कॉलेजमधून अजून आलेला नव्हता. त्याची यायची वेळ तर केव्हाच झाली. शुभम ऑफिसला. शुभम, अगं स्नेहल, जरा चहा टाका, खूप थकलोय आज. स्नेहल मात्र अजून चिंतेत होती. पण शुभमचा थोडा राग तिलाही आलेला होता. ती शुभमजवळ येऊन म्हणाली, स्नेहल, नाही मिळणार. शुभम, का? स्नेहल, तुम्हाला ना कशाची काळजी नसते. शुभम वैतागून म्हणाला. शुभम, आता काय झालंय? स्नेहल म्हणाली, तुम्हाला ना राजवीरची काळजी काहीच नाहीये. तो अजून आलेला नाही. शुभम, अगं येत असेल तो, कॉल कर की. स्नेहल म्हणाली, केला होते ना, पिक करत नाही येतो. शुभम एका कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होता. स्नेहल एक हाऊसवाईफ होती. तरी स्नेहलचं बऱ्यापैकी शिक्षण झालेलं होतं. ते दोघं अरेंज कम लव्ह मॅरेज केलं होतं. स्नेहल थोडी धार्मिक विचाराची होती, तर शुभम मात्र थोडं मॉडर्न विचाराचा होता. लग्नाच्या 3 वर्षांनी राजवीर झाला होता. त्याच्यानंतर 5 वर्षांनी सई झाली. ते दोघं जसजसे मोठे होत गेले तसतसे दोघं एकमेकांशी भांडत होते. जसे इतर बहीण भाऊ भांडत असतात, पण तेवढंच ते एकमेकांना सपोर्टसुद्धा करत असतात. दोघेही खूप हुशार होते. ते त्यांच्या फील्डमध्ये उत्तम होते. राजवीर मेडिकल आणि फिजिक्समध्ये रिसर्च करणार होता. असे क्वचितच झालं होतं की कोणी एक व्यक्ती मेडिकल आणि फिजिक्समध्ये रिसर्च केले असते. म्हणूनच तो खूप हुशार होता. तो जसा हुशार होता तसा स्नेहल आणि शुभम या दोघांचं कॉम्बिनेशन होतं. थोडा धार्मिक आणि थोडं मॉडर्न. सई गेला असेल ग कुठल्या तरी पार्टीमध्ये. स्नेहल म्हणाली, तो मला न सांगितल्याशिवाय कुठं जात नाही. तेवढ्यात बाहेर गेट ओपन झाल्याचा आवाज येतो. शुभम आला वाटतं. राजवीर घरात अजून पळतच आला. साईड बॅग त्याच्या खांद्यावर, स्कूल स्पेक्ट घातलेला, जीन्स पॅन्ट, शर्टची स्लीव कोपरापर्यंत आणि पिळदार अशी शरीरयष्टी असलेला राजवीर घरात प्रवेश करताच मोबाईल खेळत असलेली सईला टने टपली मारली. सई रागातच त्याला म्हणते, सई, ए राजा. राजवीर आज खुश खूप होता. तो थेट स्नेहल आणि शुभम यांच्या पाया पडला. शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद त्याला आता हवा होता. स्नेहल म्हणाली, अरे काय झालं राजवीर? आणि हां, कुठं होतास इतका उशीर? किती कॉल लावलं, तू उचलत का नव्हतास? राजवीर म्हणाला, अगं हो, एकाच वेळेस किती प्रश्न विचारतेस? शुभम म्हणाला, अरे हो. त्याला बसू तर देत. राजवीर सोफ्यावर बसून त्याच्या बॅगमधील एक पाकिट काढून शुभमकडे दिलं. शुभम ते पाकिट काढलं तर त्यात एक लेटर होतं. ते लेटर तो वाचू लागला. शुभम म्हणाला, अरे वा राजवीर, तुला फुलब्राईट नेहरू फेलोशिप मिळाले. ते आपण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. स्नेहल म्हणाली, काय? राजवीर, होय मम्मी, मास्टर्स डिग्रीसाठी मला फेलोशिप मिळालं आहे आणि मला रिसर्चसुद्धा करायला मिळणार आहे. सई म्हणाली, ते जाऊ देत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नेमकं कोणत्या राज्यात आहे? सई तिची शंका राजवीरला विचारते. सगळे तिच्याकडे हसतच बघू लागले. राजवीर म्हणाला, अगं सई, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी हे कॅलिफोर्नियामध्ये आहे, अमेरिकेमध्ये. सई म्हणाली, काय? म्हणजे तू अमेरिकेला जाणार? राजवीर म्हणाला, होय. सई म्हणाली, पण एवढा खर्च कसं भागणार? राजवीर म्हणाला, त्यासाठी तर स्कॉलरशिप आहे. सई म्हणाली, म्हणजे तुझा रूम मला मिळणार? किती मस्त. तेवढ्यात स्नेहल थोडं चिंतेत दिसत होती. राजवीर म्हणाला, काय झालं मम्मी? स्नेहल म्हणाली, म्हणजे तू अमेरिकेला जाणार? एवढ्या लांब कसं राहशील तू तिथे? शुभम म्हणाला, अगं स्नेहल, काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. माझे काही मित्र तिथे राहतात, त्यामुळे काही होणार नाही. आणि हो, प्रश्न काही वर्षांचाच आहे, जाईल लगेच राजवीर. हो. शुभम म्हणाला, बरं राजवीर.
कधी जाणार आहेस अमेरिकेला? राजवीर म्हणाला, फायनल एक्झाम नंतर, आणि विजा वगैरे सगळं काही कॉलेजमधून होणार आहे, सो टेन्शन नाही. तेवढ्यात सई म्हणाली, म्हणजे अजून 3 महिने आहेत तर तुला? राजवीर म्हणाला, हो, माझी रूम तुला लवकरच नाही मिळणार सई. राजवीर तिला टपली मारत म्हणाला, सई राजा. सई त्याच्या मागे मारायला पळत गेली. त्यांचं हे खेळ बघून स्नेहल आणि शुभमला हसू येत होतं. दुसरीकडे स्नेहलला राजवीरची जरा काळजी वाटत होती. हीच तर आईचं प्रेम असतं. बघता बघता 3 महिने कसे गेले ते कळालंच नाही. फायनल एक्झाम नुकताच संपलेला होता. विजा आणि पासपोर्टचा इतर कामसुद्धा झालेलं होतं. फक्त आता बॅग भरून एअरपोर्ट गाठणं एवढंच बाकी होतं. स्नेहल बॅगमध्ये खूप काही भरत होते. खाण्याचे पदार्थ, कपडे वगैरे सर्व काही भरत होते. सई तर फक्त त्यांना बघत होती. स्नेहल, शुभम आणि राजू अख्खं घरामध्ये इकडं तिकडं करत होते. सगळं काही भरलं का ते परत एकदा चेक करूनच सुटकेसचा श्वास ते तिघेही घेतले. सई म्हणाली, झालं का तुमचं? निघायचं का आता एअरपोर्टला? राजवीर म्हणाला, तिला टपली मारत म्हणाला. राजवीर म्हणाला, होय. सई, ए राजा, फ्लाईटची टाईम 1 तासानंतर होती आणि ते 5 वाजताची होती. कार्तिक त्याची बॅग कारमध्ये ठेवली. सगळेजण एअरपोर्टकडे जाऊ लागले. स्नेहल त्याला खूप काही सूचना देत होती. काहीही असो, तब्येत पहिली सांभाळ. काहीही वाटलं तर डायरेक्ट हॉस्पिटल गाठायचं. राजवीर म्हणाला, फक्त हो म्हणत होता. काय करणार, शेवटी ती एक आई होती. बोलता बोलता कधी एअरपोर्टला आलं त्यांना पण कळालंच नाही. राजवीर कारमधून बॅग काढली. एअरपोर्टमध्ये जाताच राजवीर बाकीची फॉर्मॅलिटी करू लागला. तेवढा वेळ स्नेहल आणि सई एका बेंचवर वेट करत होते. शुभम राजवीरला फॉर्मॅलिटी करण्यात मदत करत होते. राजवीर चेक इन केला आणि स्नेहलकडे आला. सगळे आता खूप शांत होते. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली. राजवीरची फ्लाईट निघण्यात आत्ता केवळ 10 मिनिटे राहिले होते. राजवीर उठला, बॅग घेऊन लागला. स्नेहल आणि शुभमचे पाया पडून उठल्यावर म्हणाला, कार्तिक. राजवीर, बाय मम्मी पप्पा. एवढं बोलताच स्नेहलच्या डोळ्यात पाणी आलं. राजवीर, ओ मम्मी, बास की आता. तिला हक करत राजवीर म्हणाला. काही वेळ स्नेहल त्याच्या मिठीमध्ये रडत होते. राजवीरच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले. शुभम म्हणाला, स्नेहल, त्याला जाऊ देत, फ्लाईटची टाईम झाली आहे. स्नेहल त्याला बघत म्हणाले, स्नेहल, काळजी घे राजवीर. राजवीर फक्त मान हलवली आणि सईजवळ आला. टपली मारत म्हणाली. यावेळेस ती रागात आली नाही. राजवीर म्हणाला, बाय सई. सई, बाय राजा. कॉल करत राहा. टेक केअर. दोघेही हक करत म्हणाले. फ्लाईटची टाईम झालेली होती. राजवीर सगळ्यांना बाय करत आणि बॅग घेऊन जाऊ लागला. स्नेहल आणि शुभम त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभारले होते. राजवीर आपले तिकीटवरचे सीट नंबर बघत स्वतः शोधत होता. तिकीटवर 13C नंबर होता. ते सापडताच राजवीरला थोडं दुःख झालं, कारण त्याला विंडो सीट हवी होती, पण त्याला त्याच्या बाजूची सीट मिळाली होती. तो काहीसा नाराजीतच बसला, कारण त्याची ही पहिली फ्लाईट होती आणि त्याला वरून जग कसं दिसतं हे बघायचं होतं. थोडा वेळ तसं बसताच तो विचार करू लागला की जर माझ्या बाजूच्या सीटवर जर एक सुंदर मुलगी बसली तर अख्खा प्रवास छान जाईल नाही. असाच विचार करत बसलेला असताना त्याच्याजवळ एक जाड व्यक्ती आला. तो तर त्याच्याच विश्वास होता. तो तर त्या मुलीच्या विश्वामध्ये हरवून गेला होता. ती व्यक्ती त्याला हलवून विचारलं. जाड व्यक्ती, एक्सक्यूज मी, मला आत जाऊ द्याल का? राजवीर जरा कुठे त्या मुलीच्या विश्वात हरवला होता. त्या माणसाच्या
आवाजाने तो दचकून गेला आणि म्हणाला, राजवीर, हा तुम्ही काही म्हणालात का? तो व्यक्ती, मला आत जाऊ द्याल का? तेवढ्यात राजवीर, हो नक्कीच, बसा ना. तो आत जसा जात होता तसा तेवढा त्रास राजवीरला होत होता. तो बसताच राजवीरला एक स्मित दिला. तो पण एक स्मित हास्याने स्वागत केला. पण तो त्याच्या मनात देवाला दोष देऊ लागला. काय रे देवा, माझी ही पहिली फ्लाईट होती, ते पण तू या माणसासोबत घालवणार आहेस? शी. अजून फ्लाईट टेक ऑफ झालेली नव्हती. तेवढ्यात राजवीरची नजर फ्लाईटचा मेन डोअर जवळ गेली. तिथून एक अप्सरा येऊ लागली होती. त्याची नजर तिच्या जवळच रोखली गेली. तिच्या एका खांद्यावर बॅग होती. तिचे ते डोळे बघून राजवीर तर त्यांच्यात बुडूनच गेला होता. ती पिंक सलवार कमीजमध्ये होती. तिचे ते सिल्की हेअर बघून राजवीरला तिच्या त्या केसाच्या सावलीमध्ये राहो असे वाटत होते. तिचे ते गोरे गाल बघून तर राजवीर स्वतः लाजला होता. ती तिकीटमधली सीट नंबर बघून सीट शोधत पुढे येऊ लागली. ती जशी पुढे पुढे येऊ लागली तशी तशी राजवीरचं हृदय धडधडत होतं. ती मुलगी उर्फ अप्सरा त्याच्याजवळ येऊन राजवीरच्या जवळच्या व्यक्तीकडे बघून म्हणाली, ती, एक्सक्यूज मी, ही सीट माझी आहे. ती व्यक्ती, तुम्ही प्लीज माझ्या सीटवर बसा ना. राजवीरला तर त्या व्यक्तीला आत्ता बाहेर काढून तिला बसवून द्यावं असं वाटत होतं. राजवीरला तो व्यक्ती काही न बोलता त्याच्या बाजूला येऊन बसला होता आणि राजवीरला वाटू लागलं होतं की तो त्याची सीट आहे. ती जरा रागात येऊन म्हणाली, ती, मी तिथे का बसू? तुम्ही तुमच्या सीटवर बसा, ही माझी सीट आहे. चान्स बघताच राजवीर सुद्धा बोलू लागला. राजवीर म्हणाला, अहो, त्यांची सीट आहे ना, मग बसू द्या ना त्यांना. ती व्यक्ती नाईलाजाने उठून जाऊ लागला. तो बाहेर जाण्यापूर्वी राजवीर त्याच्या सीटवरून उठला आणि बाजूला झाला, कारण त्याला अगोदरच त्रास नको होता. ती व्यक्ती गेल्यावर ती त्या सीटवर बसला. राजवीर सीटवर न बसता तो थेट बाथरूमला गेला. तो जसा डोअर बंद करताच नाचू लागला. राजवीर, थँक्स देवा, तू एकदम ग्रेट आहेस. आत्ता माझी जर्नी मस्त जाईल. एवढं बोलून तो नाचू लागला. थोड्या वेळाने तो बाहेर एकदम नॉर्मल होऊन आला आणि सीटवर बसला. बसताच त्याला तिने लावलेल्या परफ्यूमचा सुवास त्याच्या नाकात गेला. त्याचं मन तर अगदी धबाधबा मध्ये नाचत होतं. थोडं ओळख व्हावं म्हणून तो म्हणाला, ती मोबाईल मेसेज करत होती. राजवीर, हाय. तर ती मुलगी पण म्हणाली, हाय. ती स्माईल देत म्हणाली, हां तर घायाळच. किती मस्त आवाज आहे तिचा. राजवीर म्हणाला, मी राजवीर प्रधान. यू? तो हात पुढे करत म्हणाला. ती म्हणाली, मी मधू पाठक. पण ती हात न पुढे करता म्हणाली. तर राजवीरला ऑफवर्ड वाटलं. तर त्याचा हात मागे घेतला. परत तो बोलण्याचा ट्राय करू लागला. तर राजवीर म्हणाला, तुम्ही अमेरिकेला चालला का? तर मधू म्हणाली, नाही, जपानला. राजवीर थोडा कन्फ्यूज होऊन म्हणाला. राजवीर म्हणाला, कसं काय? हा फार अमेरिकेचा फ्लाईट आहे. मधू म्हणाली, माहिती आहे ना, मग कशाला विचारता? प्लेनमध्ये थांबतं का? राजवीर, सहजच विचारलं. यू नो फॉर्मॅलिटी. काय करता तुम्ही अमेरिकेत? मधू म्हणाली, का सांगू मी तुम्हाला? राजवीर म्हणाला, 25 तासाचं जर्नी आहे. तुम्ही सीट शेअर करत आहात, मग बोर होण्यापेक्षा गप्पा मारणं बरं न हो का? मधू म्हणाली, मी स्टडी करायला चालले. तेवढ्यात राजवीर, कुठे? मधू म्हणाली, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. राजवीर म्हणाला, तुम्ही पण? तेवढ्यात मधू म्हणाली, तुम्ही पण म्हणजे? राजवीर म्हणाला, म्हणजे मी सुद्धा मधू. ओ रिअली? राजवीर, होय.
मधू, कोणता स्टडी करत आहात? राजवीर म्हणाला, बायोलॉजी अँड फिजिक्स. तुम्ही? मधू, ओ नाईस, मी केमिस्ट्रीमध्ये. राजवीर म्हणाला, ओ नाईस टू मीट यू. तो हात पुढे करत म्हणाला, मधू, मी टू. तो शेक हँड करत म्हणाली. राजवीरला आता बरं वाटलं. मधू म्हणजे, राजवीर, मगाशी तुम्ही शेक हँड केलं नाही ना, आता केलात ना. मला ऑफर्ड व्हायला आवडत नाही ना. ती हसू लागली. ती हसताना तर खूप सुंदर दिसत होती. असेच गप्पा रंगात आले असताना एक अनाउन्समेंट झाली. सगळे इंस्ट्रक्शन पाळल्यावर फ्लाईट टेक ऑफ करू लागली. मधूने सगळे डोळे बंद केले होते. फ्लाईट टेक ऑफ करत असताना ती राजवीरचा हात पकडला. राजवीर तर हवेतच होता. फ्लाईट टेक ऑफ झाली. जेव्हा फ्लाईट स्टेबल झाली तेव्हा मधू म्हणाली, मधू, सॉरी तुमचा हात पकडल्याबद्दल. मला भीती वाटत होती. राजवीर म्हणाला, इट्स ओके. तुम्ही मला आओ जाओ म्हणू नका. बर, फक्त राजवीर म्हणा. मधू म्हणाली, ओ. तू पण असेच गप्पा सुरू झाले. रात्र झाली होती. डिनर झाल्यावर विंडोतून बघितल्यावर खूप सारे दिवे खाली दिसत होते. शेवटी झोपण्याची वेळ झाली. राजवीर, गुड नाईट मधू. मधू, गुड नाईट. ती झोपी गेली. पण राजवीर मात्र तसाच जागा होता. सतत त्याच्या डोक्यात मधूचा विचार येत होता. हा फक्त योगायोग आहे का? हा योगायोगच म्हणावा लागेल. ती पण सेम युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार आहे जिथे मी शिकणार आहे. का माहिती नाही, पण मी एक्सायटेड फील करत आहे. कसं होईल जर आम्ही अमेरिकेमध्ये सुद्धा एकत्र वेळ घालू. ओ, वेटिंग फॉर अमेरिका. तो सुद्धा झोपे गेला होता. उद्याच्या सकाळची त्याला वाट बघावं लागणार होती. पुढील भाग लवकरच. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की कळवा, कमेंट करा. धन्यवाद.